अरे आज कुणा इतका शिजला असतं. चार लहान बकरी होय 5 मिनिट झालं पण फडफडला बघा. अरे वाघ चला आतमध्ये कटिंगला चालू आहे. ते कटिंग झालं की आपण घेऊन नेणार तिकडं आता त्याला. मग त्याचा कार्यक्रम चालू बघा. दंडवट आणायचं बकरा दंडवट निवड जीवित आणायचं हा म्हणून निवड दाखवायचं ते नखं लावायचं. हाय रडा रे. होय हा होय. जय महाराष्ट्र. आज आपल्या साडूचा बकरा आहे बघा. त्यानिमित्त आम्ही आलो चिवरीमध्ये. आता सकाळच्या 6 वाजले त्या आणि जागाधारासाठी दादा पटेल संख्या ती पुढे आली ती बकरं घेऊन. आम्ही आलो गाडीत. सोनाचा नवस आहे, सोनाचा दंडवट आहे त्याच्यामुळं आलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इथलं म्हणजे बकऱ्याचा कार्यक्रम कसा असते नवस बोलल्यावर ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चिवरीमध्ये गाडीला जागा भेटली बघा आणि आपल्या बकऱ्याचा कार्यक्रम करायला ह्या वडाखाली जागा बघा आपल्याला. शंकू येऊन पुढे. शंकू बकरी घेऊन आलता का? कोण कोण आलतो पुढे? होय हां हां. आणि आजचं बकरं दाखवतो तुम्हाला कसलं आहे. हो हे आपलं बकरं आहे. ह्याचा आज नरबळी द्यायचा आहे. उठ उठ. ह्याला आता वाजवीत गाजवीत घेऊन जाते ती बाबा मारायला की. एवढं मोठं बकरं आहे बघा. ह्याचा आज कार्यक्रम आहे. आपली फॅमिली आली इथं. अरे आज कुणाचा आहे कार्यक्रम आहे? मटण कशाचं आहे? बकरं कुठं आहे? तो ते बकरं आहे शिया कशा. आम्ही निघालो मंदिराकडे आणि बकरं बिकरं घेऊन जायचं आहे. ज्याचा नवस आहे त्याचं दंडवट पण असते. शंकू कसं असते आता नियोजन बकऱ्याला काय काय करायचं? शंकू बकरं पळेल बरं का बा. आता ह्याला हलकी कुठं दादा पडेल? हा कपडे नेसालते का? लवकर आलो आपण. हा कोण कोण आला पहिल्या सुरू? गाडीवर आला गाडीवर होय. बकर संख्या मारायला तुला हा होय. चालते चालते. रिया काय खायचं आज? मटन चिकन मटन. सोना कोणाचं नवस आहे? होय. दुकान उघडाल नाही ते म्हणून हार गावाकडून बनवून आणलाय. हार मोठाच आहे वाट्याने तुटलाय पण बकऱ्याला हार घालायला चालू आता. संख्या हार घालू द्या. हार हार हा हार फुल. दादा पाटील हार घालाल ते आता बकऱ्याला. रिया काय कराल ते बकऱ्याला? बकर लय मारायला. संख्या किती बकरी आली ती आता आपल्या गावातल्या आज किती आहे ती? होय लयच आज म्हणजे एवढे बकरे कशामुळे आज? नवस ज्येष्ठाचा काय इच्छा पूर्ती. होय लक्ष्मी आईने काय दिलेलं बरोबर आई पावते. पावते. चिवरीच्या आईचं मंदिर आहे बघा. आणि ज्याचा नवस असते त्यानं इथं कलोळाच्या पाण्यात आंघोळ करून असा दंडवट घेऊन जावं लागते तरच त्याची नवसपूर्ती होत असते. आता बकऱ्याला वाजवीत गाजवीत असते पण पोतराचं आलं नाही ते आम्ही लय लवकर आलो कारण हो का आबाळाचं वातावरण आहे त्यामुळं पाऊस कधी बी येऊ शकते. डक साहेबांना सांगितलं पाऊस येणार आहे. आता ही बकरं घेऊन जायचं पाया पडायचं त्यानंतर त्याचा बळी द्यायचा बघा. आणि गावातली आमंत्रक निमंत्रक मंडळी येऊन फस्त करून जायचं बकरं. कारण उद्या शनिवार आहे, उद्या चलत नाही, आज लास्ट दिवस आहे. हे बघा चिवरीच्या आईचं लेकराचा नवस आहे तीच लेकरू रडावे बघा. सध्या आरती चालू आहे त्या आता सकाळच्या 7 वाजल्या त्या आणि 7 वाजता इथं आईची आरती चालू आहे बघा. आरती चालू झाल्यानंतर सगळा जे काय ते कार्यक्रम चालू होतं इथं. बकरं काय थांबाचं नाव घेणं गेलंय सारखं उड्या माराले.
आता आरती चालू आहे का? आरती चालू झाली आरती चालू झालं का निवड दाखवून बकऱ्याला पूजा करून पावती पावती कट करायला चला तर आता आरती झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट बकरं जिथं बकरं कट करते ती तिथला चिवरीच्या आईचं चांगल लक्ष्मी आईचं चांगल काय झालं दाजी हो या 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 पोतरा झाली ती आणि आपण जायला आता पोतराजाकडं कारण पोतराजाचा मान असते इथं काय रे पेढा खाल्ली खाल्ली का पेढा खाल्ली का हा आता काय खायचं मटण खायचं हा काय खायचं चिकन मटन चालतंय आप्पा कसं असते आता इथं काय काय करायचं काय करायचं दंडवट आणायचं बकरं दंडवट निवड वाजवीत आणायचं हा म्हणून निवड दाखवायचं ते नखं लावायचं वाजवत नाही आणायला आपण वाजवीत ना आता हे भेट नाही कोणा तर काय ते मग मला बोलवायचं बोलवा का चालतंय थांब आली ते आता नेता वाजवीत गुळापाचा आहे लाव लिंबू ए काका लिंबू लावा त्याला वड्याच्या पालकन नाही 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 मी सांगतो पहिल्याच वड्याच्या लांब नाही वडाचं झाड आहे का काही वड्याचं सिंह येडा घेऊन. चला येडा ए सोना येडा घे आता पोतरा झाली ते बघा आमचे आता येडा घ्यायचा नाच रे माऊली कुठे हिंडाला त्या लिंब लावा की लावा लिंब लावा 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 होय त्याने असते लिंब लावा ते आता त्याला बकऱ्यात इतकी ताकद आहे दाजीबाला ऐकायला गेले चला चला निवड दाखवून काही मध्ये जेव्हा निवड दाखवून काका बोलवल्यावर आपण यायचं काका नसते मामा मनात असते हा तर म्हणून दिवस काढायचे तिथं पूजा काका फडफडतंय का हे आता आपण पाया पडायला शिवरीच्या आईचं मंदिर आहे बघा हे इथं नाही म्हणलं तरी मंगळवारी आणि शुक्रवारी कमीत कमी 100-200 बकरी कापत असतील बघा जर मंगळवारी आणि शुक्रवारी कमीत कमी जास्तच असेल आज तर आकडा जास्तच आहे कारण धोंड्याचा महिना परत धोंड्याच्या महिन्यात कापत नसते ती त्यामुळं आज भरपूर प्रमाणात बकरी येणार आहे ते बघा कसं असते आता आता काय वाजवून सगळं आणलो हा. हा आता निवड दाखवायला हा. निवड दाखवून याची पूजा करा म्हणलं बाहेर हा आणि मग कट करायला नाही होणार आणि ते पाणी टाकून फडफडते कधी हा इच्छापूर्ती असते हा. म्हणजे बकरं कसं असते माहिती आहे का ह्याच्या अंगावर पाणी पाजून थोडं टाकायचं बकरं फडफडलं तरच नवस पूर्ण होतंय असं काहीतरी असतंय आता सांगितले दाजी महाराजांनी हो हा हा बघितलं कशा पाय उशीर लागलाय आता मध्ये निवड दाखवायला घेतली का काय इतकं शिजलं असतं 4 आणले बकरी तुम्ही होय कुठला हो? मसल्याचा हो कोणाचा आहे नवस हा होय कशाचा होता नवस काय माहित आपल्याला हा किती बकरी आहे ती एकच पुरतंय का होय मग हे गावाकडे न्यायचं आहे का आता होय निवद हा काय लोकांचं कसं असते माहिती आहे का ज्याची 2-2-3-3 बकरी असते ती कोणाचं चिवरीच्या आईला असते कोणाचं डोंगरच्या मसुबाला कोणाचं तुळजापूरला त्याचं कसं असते जिकडे तिकडे बकरी कापते ती आणि त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम करते ती चौकला आणून जर 3 बकरी होत असली तर 4थं कोंबडं कापत असते ती कारण 3 कधी कापत नसते ती 3 तिडका काम बिडका असते त्याच्यामुळं ज्याच्या सोयीनुसार असते ज्याचं त्याचं
इकडे आल्यावर म्हणा आता गप्पी. तुमची किती आहे ती बकरी? होय इथंच आहे का? भाऊजी आहे ती का? अच्छा पाहुणे जायती मग. आवतान कोण कोणाला दिलंय आता? हा मग बरं जाऊ द्या. आवतान जेवायला इकडे या, सोय तुम्ही करा पण. चालतंय का? होय संख्या. आता पूजा करायची बघा. ह्याला पायाला पाणी लावायला सोना, डोक्याला वगैरे हे लावून पाणी लावून ज्या टायमाला हळद कुंकू लावायचं आणि बकरं फडफडल्यावर मग म्हणायचं आपला नवस पूर्ण केले. ही बकरं लय मोठं दिसले बघा. देवा काय चुकलं माकलं माफ करा. पायापड सोना अजून एक बऱ्या पायापड सोना पायापड. जोपर्यंत बकरं फडफडत नाही तोपर्यंत त्याला कापाला घेऊन जात नाही बघा. कारण असं मानलं जातं की बकरं नाही फडफडल्यावर नवस पूर्ण होत नाही. जोपर्यंत बकरं फडफडत नाही तोपर्यंत त्याला कापाला घेऊन जात नाही ती. सोना पायापड का अजून एक बऱ्या. खाली मुंडक टेको पायावर. हा घ्या घ्या देवा चुकलं असेल घ्या. आता जवळपास 5 मिनिट झालं पण फडफडला बघा. अरे वाघ चला चुरीच्या आईचं चांग बोल. चला आता झालंय आपलं. आता आपण निघालो बघा ह्याला घेऊन. जिथं कट करते ते तिकडे घेऊन जायचं. आता नवस आपला पूर्ण झालाय. देव मानली ती. आता निघालो बघा आपण ऐक कापाला. आता याला तुम्ही जावा. आता इकडे बकरी कट करते ते बघा. आपले बकरं आणले तिथं काय व्हिडिओग्राफ, त्यामुळं तुम्हाला आता डायरेक्ट बकरं कट झाल्यानंतरच दाखवतो. कारण ह्या गोष्टी दाखवणं चांगलं नाही. तर ह्याचा एक पार्ट आहे. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या भाऊला सपोर्ट करा. बोला चिवरीच्या आईचं चांग भलं. दादा पाटील ते रक्ती लावून आलो का? कसं असते बळी दिल्यानंतर जे रक्त येते ना ते रक्त घेऊन तिथं खांबाला लावावं लागते आणि ते लावलंय. आता प्रजा इथे आतमध्ये कटिंगला चालू आहे. ते कटिंग झालं की आपण घेऊन नेणार तिकडं आता त्याला. मग त्याचा कार्यक्रम चालू बघा.